कथा श्री हरितालिका व्रताची. एकदा कैलास पर्वतावर बसून पार्वती देवी शिवशंकराला विचारतात, महाराज, श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं व्रत कोणतं? शंकर महाराज म्हणाले, सर्व व्रतांत श्रेष्ठ असं व्रत म्हणजे हरितालिका व्रत. भाद्रपद शुद्ध तृतीयेच्या दिवशी करायचं. याच व्रतामुळे तू मला पती म्हणून प्राप्त झालीस. मग शंकरांनी पार्वतीला तिची कहाणी सांगितली. लहानपणी तू मला पती म्हणून मिळावं म्हणून कठोर तप केलंस. झाडांची पानं खाल्लीस, खंडी ऊन पावसात कष्ट सोसलेस. हे पाहून तुझ्या वडिलांनी नारद मुनींच्या सांगण्यावरून तुला विष्णूला द्यायचं ठरवलं. पण तुला महादेवाशिवाय दुसरा पती मान्य नव्हता. मग तुझ्या सखीनं तुला एका अरण्यात नेलं. तिथं नदीकाठी गुहेत तू उपवास करीत बसलीस. माझं लिंग स्थापून पूजन केलंस, जागरण केलंस. तुझ्या भक्तीमुळे माझं आसन हललं आणि मी तिथे प्रकट झालो. तू वर मागितलास, तुम्हीच माझे पती व्हा, आणि मी ते मान्य केलं. नंतर तुझे वडीलही तुला मलाच अर्पण करू लागले. अशा रीतीनं तुझ्या श्रद्धेमुळे आणि हरितालिका व्रतानं तू मला प्राप्त झालीस. म्हणूनच भाद्रपद शुद्ध तृतीयेच्या दिवशी हे व्रत केलं जातं. व हरितालिका व्रताची कहाणी वाचल्यानंतर एका तपकात कापूर लावून महादेव आणि माता पार्वतीची सर्वांनी आरती करावी.